हा तर गाईज हाव तर जोश 15 किलोमीटर चालायचा भाई. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजचा दुसरा दिवस. तर आज सकाळचे वाजलेत 5. किती वाजले? 5:30. सकाळचे 5:30 वाजलेत. आम्ही आज सफर सुरू केला आहे सकाळी 5:30 वाजता. तर आज बघूया. कालची व्हिडिओ तुम्हाला आय होप आवडली असेल. तर जेवढा सपोर्ट त्या व्हिडिओला दिला असेल तेवढाच सपोर्ट या व्हिडिओला पण द्या. मी ट्राय करतो, जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. तर या व्हिडिओला पण सपोर्ट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया आजच्या दिवसात काय काय होतं ते. एकविराम, मस्त थंडी चालू झालंय, एकदम मस्त चिल वातावरण आहे. सगळे एकदम कपडे बिपडे उडी घालून निघालेत. आणि काल रात्रीची जो सीन झाला ना, खतरनाक. मी जो ब्लॉग एंड केला आणि त्याच्यानंतर जो तमाशा झाला ना, सिरियसली बोलतोय. आम्ही पोचलो होतो स्पॉटवर 10:30 वाजता पोचलो होतो. जेवण बिवण करून आम्हाला 11, 11:30 झाले. पण झोपायला आम्हाला किती वाजले असेल सांगा? 3 वाजले. 3 मुश्किलने 1 तास झोपलो असेल, मुश्किलने. मला तर वाटलं ते पण नाही. चालायला सुरुवात केली. आता काय नाही, आता सेकंड स्पॉटवर जाऊन आंघोळ करायची आणि अजून मग पुढे चालायचं. तर काय नाही, तो गेला तो दिवस. आजचा दुसरा दिवस आहे. तर आज त्याच जोशने पुन्हा ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर आईचं नाव घेऊन ब्लॉगला सुरुवात करू. एकविरा माते की जय. लॉज, डायरेक्ट लॉज. ललितकडनं ट्रेनिंग घ्यायची आहे भाई मला. भाई सिनियर आहे तो. काय भाई, सस्ता ब्लॉग आहे. सस्ता ब्लॉग आहे. येतात 500च्या वरती. असं आहे का? भाई डेडिकेशन पाहिजे बनवायला. काय जा बघा, पगोडा मंदिर. तुम्हाला समजलाच असेल आता आम्ही कुठे पोहोचलोय ते. बेलापूर. वाशीवरना निघालो होतो. आता पोचलो आम्ही बेलापूरमध्ये. अजून काय आमचा चायचा स्पॉट येत नाही. चालून थकलो साप. फक्त गाडी जाऊ दे. काहीच थोडाफार सीन बघा आता इकडचा. चार काय फोटो काढताय ते बघायचं मला. बिफोर आफ्टर. तर गाईज आता पोहोचलोय आम्ही बेलापूर मध्ये. खूप बरा वाटतंय. तर गाईज आम्ही बेलापूरच्या थंड वातावरणामध्ये थोडासा निसर्गाचा आनंद घेत फोटो वगैरे काढतोय इकडे. आणि मी इथं ब्लॉगिंग करतोय. तिकडे फोटोशूट चालू आहे. हा आपला ललित पाटील त्याचा फोटो काढतोय. थंड वारा लागतोय ना, गार. खूप बरा वाटतोय इथं बसून. फोटो काढले अपिलला
स्पॉट खूप लांब आहे गाईज. चालून ना लिटरली लय थकलो, साप थकलो. बसलो ना, बसून उठलो ना, पाय भरताना असे ना बेकार. चला परत चालू केलं आता चालायला. स्पॉट काय आपला येत नाही. 5 मिनिटं करून चाललोय आम्ही पुढं आता. बघू कधी येतो स्पॉट. ऍक्च्युली चाय पियायची आहे. चायची एवढी तलब लागले ना, चाय पियायची आहे. रिटर्न बघा पालखी, बघा पालखी. एक जाड्या दुसऱ्या जाड्याला घेऊन चाललाय. सपोर्ट सिस्टम, इसको बोलते सपोर्ट सिस्टम. काय बोलतेस भाई? चालवतात ना, पायांची वाट लागली माझ्या. पायाची वाट लागले. अरे ह्याला आम्ही हा किती वेळा बोलला माहिती आहे? नाही करून 20 ते 30 वेळा बोलला असेल. स्पॉट कुठं आहे, स्पॉट कुठं आहे. अरे ह्याला बोलतोय रिक्षामध्ये बस ना तू, तरी ऐकत नाही. काही त्याची एवढी हालत खराब झालाय ना, तरी ऐकत नाही, रिक्षात नाही बसत. पण जिद्द आहे, जिद्द. याला बोलतात जिद्द. आईला भेटायची इच्छा. बघा बोल काहीतरी. चालणार. आमचा कॅबी बघा, कॅबी. आमचा कॅबी बघा. कॅबी बाई एकदम परफेक्ट चालते. लय खतरनाक चाललाय. पण हा काय पण बोला, आमचा आतरंग कार्टून आहे पण खतरनाक चाललाय. ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. शाबास. मिसल पाव. मुतारा पाव जास्त घे, नको तरी. हे मुतारा घेतलेच काय? अरे आता फोन घे, मग तुला बोललो. नको फालतू रे युट्यूब वाले. चल चल चल. मिसल पाव. भाई ए भाई 7 लावायचे आहेत. यावर्षी 7, यावर्षी 7. अरे 3 वर्ष झाले मी ऐकतोय 7. पाऊस पडला ना आता 7. ए जागा बघ भुतारा. चल या साईराम. साईराम खाऊन घ्या पटापट, पटापट या. प्रसादाचा लाभ घ्या. हा एक लाभार्थी या प्रसादाचा लाभ घ्या. लाभार्थी वडत आणलाय. कुठं बसला? साईज काय, पाव काय खातोय? सावलीच्या कामाची रे बाबर रे बाबा, काडीशी आलेत पाय. काही मिसल पाव टाईप. खूप कष्ट केलं यासाठी. भरपूर लांब ना आलोय मिसल पाव खायसाठी. हा तर गाईज हाव तर जोश. 15 किलोमीटर चालायचा बाई. तर काय आपला काय बोलतोय. तर काय आपला नाश्त्याचा स्पॉट आता झालेला आहे. नाश्ता करून झालेला आहे. मस्त मिसल पाव खाल्ली. 6 पाव खाल्ले. 6 पाव पोट भर. 6 रे 6 2 6.
तर पोट भरून आता खाल्लेलं आहे. आता आपला स्पॉट आहे दुपारचा स्पॉट. कुठं आहे पण? पनवेल सिटीमध्ये आहे. इकडनं बहुतेक 15 किलोमीटर आहे, म्हणजे दोन तासाचा रस्ता सांगतात, पण आमच्या स्पीडमधनं 3 तास तरी लागतील असं वाटते मला. तर बघूया कसा होतंय ते. तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितले असेल तर पुढे पण कंटिन्यू करा. तर डायरेक्ट भेटूया आता स्पॉटवर. मला आलंय झोप, मी झोपतोय. तर गाईज हा आपला दुसऱ्या दिवसाचा सेकंड हॉल्ट आहे. इथे आपली जेवणाची सुविधा केलेली आहे श्री गणेश मंदिर इथे. तर जाऊन बघूया आतमध्ये. तर गाईज आपल्या श्री गणेश मंदिर आहे तिकडे आपली पालखी ठेवलेली आहे. तर आपण पालखीचे पण दर्शन करू आणि मंदिर पण बघू. गणपती बाप्पा मोरया. हे बघा आपली पालखी. आणि ते गणपती बाप्पाचं मंदिर सुद्धा आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. गाईज आपला अजून जेवण बनतोय, अजून बनलाय नाही. जेवण बनतोय. तर आजचा आपल्या दुपारची सुविधा इकडेच केलेली आहे श्री गणेश मंदिरामध्ये. तर बघूया कधी होते ते. पटापट जेवण तर अजून बाकी आहे व्हायचा. त्याच्या अगोदर एक झोप काढून घेतो, मग आरामात जेवायला बसतो. लाईट लावायला गेला काय उतारा? कुठे गेला? हो तिकडे आहे. हा तर गाईज आपण आता दुपारच्या स्पॉटवरनं निघालोय. आता मस्त भरपूर आराम केला, 1 तास तरी झोपलो वाटतंय. आणि मेन गोष्ट तर चप्पलच गायब झाली होती. मला असा वाटला चप्पल गायब झाली, बिना चप्पलीने चालायला लागल, पण नाही. थोडाफार शोधली ना तर कोणाच्या तरी पायामध्ये होती. तर नशीब भेटली चप्पल. आता परत घातले. आता आपला सफर परत चालू झाला आहे. ए भाई आता कुठला स्पॉट आहे? ए भाई आता कुठला स्पॉट आहे? आता डायरेक्ट खोपोलीच. आता नेक्स्ट स्टॉप आहे खोपोली. तर बघूया पुढे काय होतं ते. गाईज एकदम उत्कृष्ट अशी जागा भेटलेली आहे आम्हाला. ज्या आमचे पुढं फंटर गेले होते ना, ते लोकांनी शोधून ठेवला होता. आम्हाला ते लोक रस्त्यामध्ये भेटले. हा बघ डान्स करायला लागला रस्त्यामध्ये. तांडव. एक नंबर रे भाई, एक नंबर भाई. आम्हाला पण दे जागा थोडीशी वाईज. हो 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 पुरव पुरव. एक नंबर यार, एक नंबर. शाबाश. पिक इट अप, कीप इट अप. गाईस पाण्यामध्ये आता पाय टाकून बसतो. पायच जाम दुखतात पाय. हा हा ही थंड थंड पाणी. अरे जाम भारी काम भारी. पाहिजे नको. लय भारी जागा आहे, लय भारी जागा. एक नंबर. तिकडे मॅच चालू भेटेल जाऊया. लय भारी वाटतं रे. मॅच चालू होतं तिकडं. कॉमेंट्रीचा आवाज येत आहे. हा माझ्याकडे फिरत तुझी गांडच मारी जातात तिकडे पिताना. आता यायला मी काय करू? पू असा टाकू त्याच्या आईची. मला एवढं राजीवची तर काय काढशील? चला तर गाईज वाईज थोडासा टाइमपास केला आम्ही.
ती कुठली काय नदी होती, खाडी होती, तलाव होता काय माहिती नाही. त्याच्यामध्ये पाय टाकून थोडासा टाइमपास केला. निशूच्या हिसाबाने ती नदी होती, पाणी काय वाहत नव्हता. मोठे बोचाला विषय. हा तर चला आता आपला चायचा स्पॉट बाई कुठं आहे, किती लांब आहे पेट्रोल पंप. पेट्रोल पंप? अजून 10 किलोमीटर आहे. अर्धा तास लागेल तरी पण 10 किलोमीटर. 10 किलोमीटर चाय स्पॉट आहे. कुठे गेला तो? 10 किलोमीटर. ते लोक येतील नंतर. ओए या ना भाई. तो तो काय बडबडला? या चल. आमची जागा वगैरे सर्व पकडलेली आहे. पहिलाच एक जण गेलाय टेम्पोनी, त्याला चालायला नव्हता जमत म्हणून तो गेला आपला इकोनी गेला ना. हा इको मध्ये गेला तो. त्याने आमची जागा वगैरे सर्व बॅग बिग वगैरे सर्व एक साईडला काढून ठेवलेली आहे, जागा वगैरे पकडून ठेवलेली आहे झोपण्यासाठी. आता इथं आमचा आता हॉल्ट आहे. आता इथे जेवणाची सुविधा सर्व इथेच आहे. आज रात्र इथेच काढायची आहे. हायला समोर बघ काय दिसतच नाही, काहीच लाईट मारते ना समोरचा काय दिसत नाही. ते गावचे पण टॉर्च मारून चालतात, आपण पण टॉर्च मारून जाऊया. तर आजची रात्र आहे ना गाईज, आम्हाला एकदम शांतपणे झोपायचं आहे. कारण फर्स्ट नाईट आम्ही एवढी मस्ती केली ना, आम्ही 11 वाजता पडलो होतो, 4 वाजले तरी झोपलो नाही, की आम्हाला दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम आम्हाला माहिती पडला काय झाला ते. तर हा तर आजची नाईट उद्याचं आमचं भविष्य ठरणार आहे. तर आज झोपायचा आहे. झोपलो ना उद्या तर का उद्याचा दिवस असा आहे की आम्हाला घाट चढायचा आहे. तिथे पोहोचायला पण काय आणि स्पॉट पण भरपूर लांब लांबचे आहेत. तर आज आम्हाला काही करून झोपायचंच आहे. तर बघूया काय होतंय ते. तर गाईज आम्ही पोचलेलो आहे आता आमच्या रात्रीच्या हॉल्टवर. वरवशी गावामध्ये आमचा हॉल्ट आहे, तिथे आम्ही आता पोचलोय जस्ट. सध्या तर आम्ही दोघंच आहोत, बाकीचे पब्लिक सर्व पार्टी आहेत. हे बघा इथं सर्व पब्लिक झोपलेली आहे. इथे एक आहे आणि तिथे एक आहे. आपली पब्लिक कुठे आहे बाई बघ. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.